तुमचे साबुदाण्याचे पापड कधी कडक झाले आहेत का? तळल्यावर फुगत नाहीत आणि सगळी मेहनत वाया जाते. आज मी सांगणार आहे एकदम परफेक्ट प्रमाण आणि टिप्स, ज्यामुळे तुमचे पापड दुप्पट तिप्पट फुलतील. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी सोनम. सोनम्स रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. साबुदाण्याचे उपवासाचे पदार्थ करायला खूप सोपे असतात आणि कमी साहित्यात झटपट तयार होतात. पण एक छोटी चूक झाली ना, तर पापड कडक होतात, चिकटतात किंवा तुटतात. म्हणूनच आज आपण अगदी परफेक्ट प्रमाणात पळीपापड बनवणार आहोत. ते कसे? त्यासाठी तुम्ही कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप लक्षात येईल. आपला व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, पण स्टेप बाय स्टेप मी सांगितले आहेत त्या फॉलो केले ना तुम्ही, तर तुमचे पळीपापड अजिबात बिघडणार नाहीत. तर चला मग यासाठी लागणारं साहित्य पाहूया. तर साहित्य तुम्ही पाहिलंच आहे. साबुदाणा पळीपापड बनवण्यासाठी इथे मी 1 किलो साबुदाणा घेतला आहे. तर हा साबुदाणा मी एका मोठ्या भांड्यात घेतला आहे. कधीही एक लक्षात ठेवायचं, ज्यावेळी आपण साबुदाणा भिजवणार आहोत त्यावेळी मोठं भांडं घ्यायचं. शाबू भिजवताना नेहमी भांडं का मोठं घ्यायचं? ज्यावेळी आपण शाबू भिजवतो त्यामध्ये आपण पाणी घालतो व दुसऱ्या दिवशी पाहायचं तो शाबू फुगलेला असतो. तर पहा, आता या साबूमध्ये मी पाणी घातलं आहे. साबुदाणा 2 ते 3 वेळा हलक्या हाताने धुवायचा. तर हे पहा, साबू का धुवायचा? जेणेकरून काही घाण जर असेल तर ती निघून जाईल. तर इथे पहा, याप्रमाणे मी यातलं पाणी पण काढून घेतलेलं आहे. साबूतलं मी पाणी काढलं आहे. आता आपण काय करायचं, 1 इंचभर पाणी वर ठेवायचे. म्हणजे जेवढं आपला शाबू असेल ना त्याच्यावर आपण 1 इंचभर पाणी वर ठेवायचे. तर इथे तुम्हाला मी बोटाने दाखवते. जर अर्ध बोट जर असेल शाबू तर आपण 1 इंच म्हणजे वर ठेवायचे पाणी त्याला. आता हे आपण रात्रभर झाकून ठेवूया. हा साबुदाणा रात्रभर भिजवला तर एकदम मस्त. आणि बघा, असे पापड, कुरवड्या हे सगळं उन्हाळ्यात जास्त केलं जातं, कारण ऊन छान कडक असतं आणि पदार्थ पटकन सुकतात. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ज्या भांड्याने साबुदाणा मोजला त्याच भांड्याने 5 पट पाणी घ्यायचं. जर आता तुम्हाला समजत नसेल तर मी सांगते. 1 वाटी साबुदाणा असला ना 5 वाटी पाणी घ्यायचं. हेच प्रमाण परफेक्ट आहे. तर तुम्ही पाहू शकता, मी आदल्या दिवशी हे साबुदाणे भिजवले होते. दुसऱ्या दिवशी पाहू शकता किती छान प्रकारे भिजलेले आहे. 1 वाटी साबुदाणा व 5 वाट्या पाणी हे प्रमाण मी कशासाठी सांगितलं आहे? तर हे प्रमाण मी शिजवण्यासाठी सांगितले आहे. तर इथे मी मोठं पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये आपण शिजत घालणार आहे. का तर 1 किलोचं प्रमाण जास्त आहे ना त्यामुळे. तर या भांड्याने मी साबुदाणा घेतला होता, त्याच भांड्याने मी पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहे. तर या ठिकाणी मी मोठ्या पातेल्यात पाणी घेतलं आहे. शक्यतो मोठंच भांडं घ्यायचं, जेणेकरून आपल्याला हलवता येईल. नाहीतर काय होतं, हे शिजलं ना याचं प्रमाण जास्त होतं आणि आपल्याला हलवता पण येत नाही. पाणी छान असं खळखळ उकळू द्या. तर याच्यावर मी एक झाकण झाकते, म्हणजे पाणी लवकर गरम होईल. तोपर्यंत आपण बटाट्यावरची साल काढूया. साल काढली की लगेचच आपण काय करायचे, हे खिसून घ्यायचे. तर याप्रमाणे याच्यावरची मी साल काढते. खिसलेला खिस मात्र लगेचच आपण पाण्यामध्ये घालायचा, नाहीतर काय होईल, काळा पडेल. लहानपणी ना आम्ही सगळे टेरेसवर बसून पापड घालायचो आणि कावळे येऊ नये म्हणून पाळत ठेवायचं. तुमच्या पण अशा काहीतरी आठवणी लहानपणीच्या असतील तर मला तुमच्या कमेंटद्वारे कळवा. मला पण ऐकायला खूप आनंद वाटेल. तर इथे मी बटाट्यावरची साल काढलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे. कधीही साल काढताना आपण एखादं भांडं घ्यायचं, म्हणजे ती साल आपल्याला काढून ठेवता येते. नाहीतर काय होतं, पसारा जास्त होतो, तो उचलताना आणि कंटाळा येतो. तर मी सर्व बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि याप्रमाणे किसून घेते. तर पहा, किस पण बारीक असा पडलेला आहे. याप्रमाणे आपण सर्व बटाटे किसून घेऊया आणि एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये घालूया. हा बटाटा आपण 2 ते 3 वेळा छान असा धुवून घ्यायचा. टार्च काढला नाही तर पापड चिकट होतात. तर ह्याप्रमाणे मी 2 ते 3 वेळा हा किस धुवून घेते. तर हे पाणी वतून मी यामध्ये दुसरं पाणी ॲड करते. तर इथे पाहिलंच तुम्ही ते पाणी कसं होतं आणि आपण हे बदललं पाणी कसं झालं आहे ते. पाणी जरी बदललं तरी पण हा किस आपण यामध्ये ठेवायचा, जोपर्यंत पाण्याला उकळी येत नाही तोपर्यंत. नाहीतर हा किस जर आपण बाहेर काढला तर तो काळा पडेल. तर आता पहा, इथे पाणी खळखळ उकळू लागलं आहे. मग त्यात आपण साबुदाणा घालूया. तर मी यामध्ये काय केलं आहे,
उकळी आल्यानंतर आपण यामध्ये सर्वात प्रथम मीठ घालूया. तर यामध्ये मी मीठ घातलं आहे. चुकून काय झालेलं, अगोदर मी मीठ घातलं आणि तो व्हिडिओ स्किप झाला, म्हणून मी काय केलं, थोडेसे मीठ घेतले आणि ते तुम्हाला वाटेने दाखवले. जर तुमच्या सोबतीला कोण असेल हे बनवताना तर ठीकच आहे, जर नसेल तर तुम्ही एकटी पण करू शकता. तर इथे मी सर्व साबुदाणा घातला आहे या पाण्यामध्ये. तर तुम्ही पाहिलंच होतं, पाणी आपलं अर्धं पातेलं झालं होतं. ज्यावेळी आपण साबुदाणा यामध्ये ॲड केला तर पातेलं आपलं भरलेलं आहे. त्यासाठी नेहमी लक्षात ठेवायचं, साबुदाणा पळीपापड बनवताना कायम भांडं मोठं घ्यायचं शिजवताना. उन्हाळ्यात काय होतं, अशावेळी घराघरात पापड बनवण्याची लगबग असते. तुमच्याही घरात अशी गडबड चालू आहे का हो? मला कमेंट करून नक्की कळवा. या पाण्यामध्ये आपण साबू घातल्यावर व्यवस्थित हलवून घ्यायचं, नाहीतर काय होईल, खालून करपू शकते. जरी आपण हे साबुदाणा पळी पापड बनवत असलो तरी हे खालून करपू शकते. त्यासाठी आपण सारखं हलवायचं. आता यामध्ये मी 1 चमचा काय घातला आहे ते मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. त्यासाठी कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. आता यामध्ये मी घातला आहे, जे आपण किसून घेतला आहे बटाटा. हो, तो बटाटा मी घातलेला आहे यात. आता बटाटा साबुदाण्यात घालून चांगला मिक्स करायचा. आणखी 10 ते 12 मिनटं शिजवायचा. मिश्रण घट्ट झालं आणि बटाटा पारदर्शी दिसला म्हणजे तयार. हल्ली यूट्यूबला ट्रेंड आलेला आहे. कोणता बरं? साबुदाणा भिजवून मिक्सरला बारीक करून तो शिजवायचा आणि मग त्याचे पळीपापड करायचे. पण आज आपण जे पळीपापड बनवणार आहोत ना, ते आपल्याला तसं काही कुटाणा करायला लागणार नाही आहे. ज्या स्टेपने मी तुम्हाला शिकवले आहे शिजवायला, ते जर स्टेप तुम्ही फॉलो केले तर तुमचे पळीपापड आहे ना एकदम छान होणार आहेत आणि त्यात तुमचे साबू दिसणार पण नाहीत. तुम्ही म्हणाल, अगं सोनम, काहीही सांगू नको. तर हो मैत्रिणींनो, मी तुम्हाला खरं सांगते, शेवटी तुम्ही पाहालच. ज्यावेळी आपले पापड वाळतील म्हणजे सुकतील त्यावेळी तुम्ही हातात घेऊन पाहाल, एकही शाबू त्यात दिसणार नाही आहे किंवा बटाटा पण दिसणार नाही आहे. त्यावेळी तुम्हाला विचारतील शेजापाजारी की हे कसे बनवले. तर तुम्ही ते पाहिलं, मी एकसारखं हलवत आहे, नाहीतर काय होईल, खालून करपू शकते. आता त्यात मीठ, जिरं आणि चिली फ्लेक्स घाला आणि छान मिक्स करा. तर मी काय केलेलं, पाण्यामध्येच मीठ घातलं होतं आणि चिली फ्लेक्स काय घातलेलं नाही आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता किंवा यात मिरची पण बारीक करून मिक्सरला घालू शकता व जिरं पण तुम्ही घालू शकता. तर आमच्या इथे आम्ही उपवासाला जिरे खात नाही, त्यामुळे मी घातलेलं नाही. तर हे पहा, उकळी छान अशी आलेली आहे याला पण. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. मिश्रण घट्ट होतं आणि बटाटा पारदर्शी दिसतो. तर तुम्ही पाहू शकता इथे किती घट्ट झाले आहे. ज्यावेळी आपण पाण्यामध्ये शाबू घातला व बटाटा घातला त्यावेळी एवढं घट्ट होतं का? तर नाही. जसजसं आपण शिजवू ना तसं हे घट्ट होतं. तर हे पहा तुम्ही, घट्ट झालेलं आहे, म्हणजे अजून थोडं आपल्याला शिजवायला लागणार आहे. तुम्हाला साबुदाण्याचे पळीपापड आवडतात का हो? व तुम्ही कसे बनवता? मला कमेंटद्वारे कळवा. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहता त्या शहराचं नाव पण मला कमेंटद्वारे कळवा. तरी ते झालेलं आहे. आता आपण काय करायचं, एक ताट घ्यायचं आणि हे मिश्रण घ्यायचं आणि पळीनं त्यामध्ये घालून पाहायचं. तर हे पहा, अतिशय छान असं झालेलं आहे. आपण काय करायचं आहे, टेरेसवर घालायचं आहे. तर इथे मी एक प्लास्टिकचा कागद अंथरलेला आहे आणि त्याच्यावर हे घालत आहे. तर तुम्ही पहा, नुसतं आपण पळीनं असं खाली घातलं की लगेचच ते होत आहे, म्हणजेच हे झालेलं आहे. आपल्याला पळी पण लावायची गरज नाही आहे, घट्ट पण झालेलं नाही आहे. जसं आपल्याला मिश्रण हवं आहे तसं झालेलं आहे. जर तुमच्या सोबतीला कोण असेल तर तुम्ही घेऊ शकताय. तर हे पळीपापड मी लवकर बनवत आहे. तुम्हाला सकाळचा निसर्ग दाखवते. पहा इथे, सकाळ सकाळी लवकर मी बनवत आहे. आता मी काय केले आहे, पळीपापड निम्मे पांढरे बनवले आहेत आणि निम्मेमध्ये कलर घातलेला आहे. जर तुमच्या घरी लहान मुलं असतील तर त्यांना कलरची खूप आवडतात. तर माझ्याही घरी लहान मुलं आहेत, त्यासाठी मी थोडासा कलर घातलेला आहे. आता हा कलर मी मिक्स करते. तर कलर असा छान मिक्स झालेला आहे. याचे पण आपण पळीपापड घालून घेऊया. तर इथे मी पळीपापड घालून घेतले आहेत आणि हे पापड माझ्या मुलांनी केले आहेत. तर तुम्हाला समजलंच असेल आकारांवरनं, गोल राऊंड काही आलेलं नाही आहे. खरं मदतीला कोणतं असेल तर लगेचच पापड होतात. हे पापड बनवताना गार होऊन द्यायचं नाही मिश्रण, नाहीतर आपल्याला पापड बनवता येणार नाहीत.
बनवता येतील खरं घट्ट पडेल. तर हे पहा, हे पातळ असतानाच म्हणजे गरम गरम असतानाच मी बनवलं होतं. आता हे आपण उन्हात सुकवून घेऊया. 5-6 तासांनी पापड उलटून घेऊया. म्हणजे जे आपल्या पेपरवर आपण घातले आहेत ना प्लास्टिकच्या, ते लगेचच निघतील. आणि 2-3 दिवस उन्हात सुकवा. खूप छान कुरकुरीत होतात. तर हे पहा, मी तुम्हाला बोलले होते ना, एकदम पारदर्शक होणार आहेत. यामध्ये तुम्हाला शाबू किंवा बटाटा दिसतोय का हो? आहेत का नाहीत मग आपले पण ट्रेंडिंग पापड? तर लगेचच वेळ न घालवता तुम्ही पण ही रेसिपी करून पहा आणि मला कमेंटद्वारे कळवा हे पापड कसे झाले आहेत तुमचे ते. आता आपण हे पापड तळून घेऊया. तेल चांगले गरम करा आणि पापड तळायला घ्या. पापड तळण्यासाठी इथे मी तेल पहिलेच गरम करण्यासाठी ठेवले होते. तर तेल काही आपलं गरम झालेलं नाही आहे. हे पापड तळण्यासाठी तेल गरम पाहिजे आहे. मग बघा कसे पापड फुलतात. एकदम सरळ आणि क्रिस्पी होतात. तर आपण हा तेलात टाकलेला पापड पण आपला तळलेला आहे, पाहू शकता तुम्ही. यामध्ये बटाटा दिसत पण नाही आहे व शाबू पण दिसत नाही आहे. तर दुसरा पण मी पापड यामध्ये टाकला आहे. तो पण छान असा फुललेला आहे. आता आपण हे काढून सर्व करून घेऊया. तर तुम्ही इथे पाहू शकता, इथे तळलेले आहेत मी पापड. अशा पद्धतीने अगदी सोप्या स्टेपमध्ये आपले खुसखुशीत साबुदाणा पोळी पापड तयार झाले आहेत. उन्हाळ्यात असे पापड नक्की करून ठेवा, वर्षभर कामाला येतात. आणि हो, बटाटा पोळी पापड बनवताना मी 1 चमचाभर काहीतरी घातलं होतं. काय घातलं होतं? तर त्यामध्ये मी पापड खार घातला होता. तुम्हाला आवाजावरनं ओळखलंच असेल की पापड आपले कसे झाले आहेत ते. चला तर मग पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद.